1 किलो खवा 3 किलो साखर टाकतो आणि सगळेजण तेच पेढा बनवतात. त्याच्यामुळे नाही तर मग आमचा धंदा बंद होईल. नाही आम्ही तो पेढा बनवला. पहिल्यांदा खायचो आम्ही, आता नाही खात. साखर आहे ना, आम्ही नाही म्हणत नाही त्याचं. ते मला माहित नाही एवढं एवढी अप्रूव्हल हे ते काही मला माहित नाही. आणि दुकानदार काय म्हणतात आम्हाला जास्त भावाचा पेढा नको, कारण जास्त भावाचा घेतला तर त्यांना भाडं आहे जास्त. ते म्हणते मग आम्ही भाडं कुठून द्यायचं. त्यातले त्यात पॉलिसवाले पण असतात. पॉलिसवाले समजा आमच्याकडून 30 रुपयाला पॅकेट घेतात, 40 रुपयाला घेतात. पॉलिसवाले 100 रुपयाला एक पॅकेट विकतो. आज मार्केटमध्ये बुरशीयुक्त पेढा जो साईकृपा नावाने आलेला आहे तो समोर आला आहे. साईकृपा नावाचे 2 पेढे आहेत. एकमेकाकडे बोटं दाखवण्याचं काम केलं जाते उत्पादकांकडून. नेमकं काय काय आहे सर माहिती का, दुकानदार पेढा पाकिट काही मागं ठेवते. आम्ही जे ताजे पेढे दिलेले आहेत ते विकतात आणि ते पाकिट तसेच पडलेले राहतात. त्यामुळे आता आम्ही बी एवढं बघू शकत नाही त्यांच्या दुकानामध्ये जाऊ पुढं काय आहे काहीच नाही बघू शकत. आता काय प्रमाण आहे 1 किलो खव्याला आम्ही एकाच 3 किलो टाकतो. आपण खवा किती 1 किलो खवा 3 किलो साखर टाकतो आणि आम्ही 130 रुपये किलो दराने विकतो. त्याच्यात दुकानदार आमची काही बाकी ठेवतात आणि आमची पडताळ बसत नाही त्याच्यामध्ये. साधारण दुधाचे भाव 42 रुपये, साखर 43 रुपये, सरपंच 4,500 5,000 रुपये त्यांनी. त्यामुळे सगळेजण शिर्डीमध्ये तोच पेढा बनवतात. आमच्याकडे प्युअर बी पेढा आहे, त्याच्यापेक्षा एक मिडियम क्वालिटीचा बी पेढा आहे. एक 280 रुपये किलोचा बी पेढा विकतो आम्ही. त्या मापात दुकानदार भाव देत नाही आम्हाला. काय मागणी काय असते? आम्हाला भाव मिळावा, आम्ही एकदम 1 नंबर. काय मागणी आहे? दुकानदारांची मागणी का आम्हाला साखरेचा पेढा असला तरी आम्ही किती भाव? 130 रुपये. त्याच्यापेक्षा आणि सगळेजण तेच पेढा बनवतात. त्याच्यामुळे नाही तर मग आमचा धंदा बंद होईल. नाही आम्ही तो पेढा बनवला तर सगळ्यांचा माल तोच राहतो. एकमेव पेढा आहे आमच्याकडे चांगल्या क्वालिटीचा बी आहे. ते आमच्याकडे 20-25 काउंटर आहे. तो काय भाव आहे? तो 275 रुपये किलो आम्ही विकतो. आणि मला एक सांगा, तुम्ही शिर्डीच्या जवळचे स्थायिक आहे, तुम्ही कसं आहे जे पेढा तुम्ही बनवतात त्यातले किती पेढे तुम्ही खाऊ शकता? माणसाच्या आवडीवर राहील. पहिल्यांदा खायचो आम्ही, आता तो नाही खात. साखर आहे ना, आम्ही नाही म्हणत नाही त्याचं. त्या भावामुळे आम्हाला सगळं हे करावं लागू राहिलं. तुमचा जो बॉक्स आहे त्या तुमच्या बॉक्सवर काय काय तुम्ही छापलेलं आहे? त्याच्यात एक आमच्या लक्षात आलं तर FDA अप्रूव्ड छापलेलं आहे. FDA अप्रूव्ड काय प्रकार आहे? सर आम्हाला त्याच्यात काहीच माहित नाही. खोक्यावाला जो बॉक्सवाला आहे तो आम्हाला तसे छापून देतो. आम्ही तसं इथं कोणाकडून? आम्ही तो मुंबईवाला आहे, त्याच्याकडून घेतो. सगळेजण त्याच्याकडूनच घेतो. आम्हाला त्याच्यात काय माहितीच नाही. माझं शिक्षण 8वी आहे, मला काय त्याचं तेवढं माहित नाही. मी कामाला होतो, मी नवीन धंदा टाकलेला आहे. ते मला माहित नाही एवढी अप्रूव्हल हे ते काही अजून मला माहित नाही. शासनाच्या काही परवानगी तुम्ही घेतलेल्या आहेत? काय कशाच्या परवानगी घेतलेल्या? आम्हाला ते लायसन दिलेलं आहे, तेवढं आहे आमचं. दुसरं काय तपासणीसाठी कधी अधिकारी येतात काय? कधी मध्ये येत राहतात. काय सांगता काय? नाही बघून जाते ते स्वच्छता. 1 किलोनी दुकानदारांना होलसेल देतो. आणि दुकानदार काय म्हणतात आम्हाला जास्त भावाचा पेढा नको, कारण जास्त भावाचा घेतला तर त्यांना भाडं आहे जास्त. ते म्हणते मग आम्ही भाडं कुठून द्यायचं. त्यातले त्यात पॉलिसवाले पण असतात. पॉलिसवाले समजा आमच्याकडून 30 रुपयाला पॅकेट घेतात, 40 रुपयाला घेतात. पॉलिसवाले 100 रुपयाला एक पॅकेट विकतो. त्याच्यात दुकानदार 50-60 रुपये त्याची काय मुद्दल असेल. आमच्याकडून 40ला घेतलं तो 80 रुपयाला पॉलिसवाल्याला मुद्दल लावतो. मग पॉलिसवाला साधारण जसं कस्टमर असेल, एखाद्या कस्टमरला 500 रुपयाला पण लावतो तो. तुमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं काय आहे, दुकानदारांनी आम्हाला साधारण किलो मागत 5-10 रुपये तरी आमचे लेबर वगैरे सुटून आम्हाला शिल्लक राहिले पाहिजे, एवढी आमची मागणी. मग आता 130 रुपयाने तुमच्याकडून दुकानदार घेतोय, तो पेढा तुम्हाला बसतो किती आहे? तुम्ही कसा धंदा करा? आता आम्ही फक्त 10% धंदा करतोय. त्याच्या मागे आम्हाला फक्त साधारणतः 10 रुपये पण शिल्लक नाही राहत. आता लेबरचा पगार आहे 600 रुपये लेबर घेता येईल. मग का करताय हे सगळं? मग आता आहे ते बंद करून तर आपण काही करू शकत नाही. तुम्ही हा पेढा बनवतात त्याच्यातले किती पेढे तुम्ही खाऊ शकता? याच्यातले आपण साधारण 4-5 पेढे आपण एका पॅकेटले खाऊ शकतो. नंतर काय होईल? नंतर आता शुगरवाल्यांचा प्रॉब्लेम असू शकतो. तो शुगरवाल्यांना त्रास येईल, तेव्हा त्यांनी नाही खाल्लं तरीच. आमचा जवळजवळ 35 वर्षापेक्षा जास्त दिवस झालेले. आमची मोठी फॅमिली होती, 36 माणसाचं कुटुंब होतं. त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र म्हणजे माल बनवायचो, पण माल चांगल्या क्वालिटीचा बनवायचो. काय पण आता सध्या आहे ना, महागाई वाढल्यामुळे लोकांना तरी पण अजून स्वस्तच पेढा लागतो. म्हणजे माल लोक जे बनवत आहे व्यावसायिक म्हणजे मेन मालक,
काय त्यांना परवडलं पाहिजे ना, पडताळ बसली पाहिजे. आणि आमचे जे व्यावसायिक आहे म्हणजे बाकीचे लोक, ते आम्ही जर समजा 140 रुपयाने 150 रुपयाने जर द्यायचं बरं ठरवलं तर ते 110 ना देते. हे अशी 2-4 नावं नाही घे डायरेक्ट, पण आहे 2-4 जण आहेत. मी स्थानिक असल्यामुळे मी काय करतो, नको चल जाऊ दे 4 दुकानं कमी करा, पण जे आहे ते आपलं व्यवस्थित रोजीरोटी चालू दे. आपलं बाकी आपलं कसलंही भेसळणी, मी जो खवा घेतो त्याची भेसळणी, जो दूध घेतो त्याची भेसळणी, जे बाकीचे कुठून आणते हे आम्हाला सांगता येणार नाही. मी स्थानिक असल्यामुळं मी इज्जतीला घाबरतो. तर ती इज्जत महत्वाची. खवा जवळजवळ 250 रुपये किलो आहे. 250 रुपयाने 130 रुपयाने 120 रुपयाने लोक विकते. मी 130 न विकतो, ज्याला पटलं तो घेईल. दुसरा तो डागाचा जो पेढा म्हणतात, खव्याचा पेढा, तो माझा कमीत कमी 170 रुपये किलो पासून पुढे 180 190 आहे. आता तुमचा पेढा बुरशीयुक्त असल्याचा काही दावा केला जातोय. माझा स्वतःचा नाही तो माझा स्वतःचा नाही. बबलू मोती म्हणून नाव आहे, साई कृपा पेढा येतो. आणि माझ्या पेढ्याचं नाव आहे साई कृपा मिल्क पेढा, SKM गोंदकर बंधू. नाही तुम्ही जे आणि म्हणलात तिने की तो नवीन चालू केलेला आहे, त्याला किती 10 वर्ष आले का 15 वर्ष आले हे मला नाही विचारता येणार. 15 वर्ष झाले असं मला कमीत कमी 35 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले. तुम्ही जे म्हटलं आमच्या मोठ्या स्वस्त भावांचं वय 70-75 आहे, माझं वय 65 आहे. मग आम्हाला किती वर्ष आले असं. हा तुमचा वर्षानुवर्षाचा व्यवसाय आहे. पण मग अति साखरेचा पेढा तुम्ही विकतात असा आरोप केला जातोय तुमच्यावर. अति साखर आम्हाला दुकानदार म्हणजे जेव्हा आम्हाला नको आहे बा पेढा, आम्ही याच्यापेक्षा आम्हाला भारी क्वालिटी पाहिजे. मला बी बसलं पाहिजे पडतळ बसत नाही ना. मजुराला 700 रुपये रोज आहे. खव्याचा 250 रुपये किलोचा खवा आहे. सरपंच 4,500 रुपये टन आहे. मग हे कुठं काढायचं, विंधन कुठं काढायचं, पडतळ बसत नाही ना. आम्ही रेट मागितले दुकानदाराकडे, नाही म्हणते. आपण नाही दिलं का दुसरं दुकान म्हणजे दुसरं होलसेलवाला तो लगेच देतो त्याला. मग एक काय राहतं आमची काय अशी आहे. मला सांगा, स्वस्त पेढा जो मागितला जातो तो कोण मागतो तुमच्याकडून? दुकानदारच मागत. आता मी आम्ही प्रत्येक दुकानदाराचं नाव नाही सांगू शकत, फक्त ओळखीचे संबंध. काय म्हणतात ते? आम्हाला आहे याच क्वालिटीमध्ये याच्यापेक्षा कमी भावाचं असलं तर द्या मला. कमी भावाचं द्यायचं म्हटल्यावर काय करावं लागतं? हा? कमी भावाचा पेढा जर म्हटल्यावर- घ्यायचा- मग साखरच वाढवावं लागेल. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. माझ्या पेढ्यात दुसरं साखर सोडून दुसरं काहीच नाही. एक किलो खवा तुम्ही 250 रुपयाचा घेतला, हा. त्याच्यात पेढा किती तयार होतो? पेढा त्याच्यामध्ये जवळजवळ दीड किलोच्या आसपास किंवा लई झालं ते 1 किलो 75 ग्राम, म्हणजे 750 ग्राम. पावणे 2 किलो. हा, 2.5 किलोच्या आसपास. बाकीची जर घट होती. खवा देणारा जो राहतो ते कम्प्लेट म्हणजे तो त्या पद्धतीनं देणार तो, त्याचं जे रेट असतं ते. पण तो भाजल्यानंतर झाल्यानंतर तो जळतो. आपल्याकडे कुठून येतो खवा? मग आमच्याकडं उस्मानाबाद जिल्ह्यातून पाचोड म्हणून गाव आहे, भसाड म्हणून. त्यांचा खवा म्हणजे एकदम ओरिजिनल खवा. नाही मशीन बंद